महाराष्ट्रामध्ये लाज आणणारी घटना सातत्याने घडतीये की काय असं म्हणावं लागेल, कारण आता चक्क मंत्रालयातच लाच घेणारा माणूस पकडला गेलाय। हा लाच घेणारा माणूस मंत्रालयामध्ये नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध विभागाच्या कार्यालयात कार्यरत होता। एका बाजूला मंत्रालयात लाचखोर पकडला गेला तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी कारवाई करत मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2 जण पकडले गेलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेत पोलिसांनी दोघांना पकडलं, मंत्रालयात एकाला पकडलं आणि यातली गंमत अशी की हे सगळे जण लाखभर रुपयाची सुद्धा लाच घेत नव्हते। दुसरा मुद्दा आहे तो विलीनीकरणाचा। पुन्हा एकदा विलीनीकरण, राष्ट्रवादीची फूट या सगळ्या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे। दरम्यान शशिकांत शिंदे यांनी जे काही पक्षाच्या मुखपत्रात लिहिलं त्याच्यावरून सुनील तटकरे दुखावले आहेत। अजित पवारांनी भाजपाच्या सांगण्यावरून पक्ष फोडला एवढा गंभीर आरोप शिंदेंनी केलाय। तिसरा मुद्दा आहे तो राज ठाकरे यांचा। उत्तर भारतीयांना मारहाण करण्याच्या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते। राज ठाकरे काही वांद्रे न्यायालयात आज हजर झाले नाहीत, मात्र या प्रकरणातून त्यांची सुटका होणार नाहीये। राज ठाकरे यांना एप्रिल महिन्यात हजर व्हावंच लागणार आहे। आता वळूयात या बातम्यांच्या अधिकच्या तपशिलाकडे।